श्री संत बाळूमामा. बाळूमामाच्या प्रेमळ भक्ता मामा म्हणत आहेत, आज तू हा व्हिडिओ पाहून देखील दुर्लक्ष करू नको. जर का तू आजचा हा बाळूमामांचा संदेश दुर्लक्ष केलूस तर तुझे येणाऱ्या आयुष्यात तुला भरपूर संकट येतील आणि त्या संकटांना तुला तोंड कसे द्यायचे हे समजणार नाही. म्हणून आजचा हा मामांचा संदेश मामांसाठी वेळ घालून पूर्ण तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. जर का तुला बाळूमामांवर विश्वास असेल तर आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर. मामांचा आशीर्वाद जर तुला प्राप्त करायचा असेल तर आत्ताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला देखील लाईक कर आणि कमेंटमध्ये संत बाळूमामा माझा पाठी राखा असे जरूर म्हण. श्री संत बाळूमामा. बाळूमामा म्हणतात, धन दौलत तर या जगात अनेक लोक सोडून जातात. काही जण या जगामध्ये धन आणि दौलत सोडून जातात आणि कमवतात देखील. कमवून या जगामध्ये धन दौलत ही तेच सोडून जातात. मात्र मामा म्हणतात, या जगामध्ये जो व्यक्ती नाव सोडून जातो तोच खरा धनवान असतो. म्हणजे जो व्यक्ती स्वतःचे काहीतरी नाव लोकांच्या मनात उमटून ठेवत असतो तोच व्यक्ती या जगामध्ये काही ना काही करून दाखवत असतो. तोच व्यक्ती या जगामध्ये काहीतरी करून गेलेला असतो. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर या जगामध्ये तुझे नाव व्हायचे असेल तर तुला ज्या प्रकारे तू तुझ्या कामाला महत्त्व देतोस तू त्या प्रकारे तू माणसाला देखील महत्त्व दे. मामा म्हणतात, या जगामध्ये पैसा सर्व काही आहे. मात्र या जगामध्ये जेव्हा तू पैसा कमवशील तुला तो जगायला कामाला येईल. मात्र जेव्हा तू या जगामध्ये माणसं कमवशील तुला अडचणीच्या वेळी ते देखील कामाला येतील. जितका पैसा कमवशील तितकं तुझं आयुष्य सुंदर बनत जाईल. मात्र तू माणसं देखील कमवत चल, कारण या जगामध्ये कोण केव्हा कामाला येईल सांगता येत नसते. म्हणून तू जास्त महत्त्व पैशाला नाही तर व्यक्तींना माणसांना पण देत चल. बाळूबाबा म्हणतात, तुझे आयुष्य आता सुखकर होणार आहे. तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदी तुझा जाणार आहे. त्यासाठी तुला माझ्यावर प्रथम विश्वास ठेवावा लागेल. जर का तू माझे नामस्मरण तुझ्या तोंडावाटू दिवस ना रात्र करत असशील तर तू चांगले करत आहेस. मात्र एक गोष्ट जीवनामध्ये कधीही लक्षात ठेव, जेव्हा तू जीवनामध्ये माझे नामस्मरण करतो, माझी भक्ती करतो, माझी पूजा करतो, मात्र तू तुझ्या व्यवसायामध्ये किंवा क्षेत्रामध्ये जास्त प्रयत्न, जास्त संघर्ष आणि जास्त कष्ट करत नाहीस, मात्र माझे नामस्मरण करतो आणि म्हणतो, मामा माझे सर्व काही ठीक होऊ द्या. मी ज्या क्षेत्रात काम करत आहे मला त्या क्षेत्रात चांगली व्याप्ती घडू द्या, चांगले यश मिळू द्या, असे जेव्हा तू माझ्यासमोर येऊन म्हणतो. मात्र तू जेव्हा मेहनत करणार नाहीस तेव्हा माझ्यासमोर येऊन हात जेव्हा जोडतील तर तुझा तो हात जोडून काही उपयोग नाही. कारण या जगात तोच टिकतो जो संघर्ष करतो. संघर्ष तुला रडवेल मात्र तुझा आयुष्य घडवेल, हे कधीही लक्षात ठेव. म्हणून जीवनामध्ये संघर्ष करायला विसरू नको. मामा म्हणतात, मामानी एक सर्वात चांगले आणि श्रेष्ठ वाक्य म्हणले आहे. ते म्हणजे मामा म्हणतात, जो माझा भक्त जीवनामध्ये अनेक वेळी अनेक गोष्टींना अनेक दुःखांना सामोरे जातो, जीवनावेळी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी तू ते संघर्ष करत असतो तेव्हा मी त्याच्या सोबतच असतो. त्याला दिसत नसलो तरी वाऱ्याच्या रूपात किंवा इतर रूपात मी त्याच्या सोबतच असतो. मात्र त्याचे आयुष्य मी तेव्हाच घडवितो जेव्हा तो मर्यादेपेक्षा जास्त संघर्ष करतो. कारण यश तुला 1 वर्षाच्या आत भेटू शकते आणि ते यश भेटल्यानंतर जीवनभर देखील चालू शकते, तुझे जीवन सुखकर करू शकते. म्हणून तुला जीवनामध्ये 2 ते 3 वर्ष संघर्ष करायचा असतो, जास्त कालावधी तुला संघर्ष करायचा नसतो. माझा भक्त जो संघर्ष करतो, जो मेहनत करतो, प्रामाणिकपणे
सर्व कामे करतो, मी त्याला जीवनामध्ये काहीच कमी पडू देत नाही. कारण मी प्रत्येक वेळी तुला पाहत राहतो तू काय करत असतो. जर का तू एका जागी बसशील आणि म्हणशील, मामा माझे दुःख जे काही आहेत ते सर्व दूर करा, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू जर असं म्हणत असशील तर मी तुला तेव्हाच मनातून माझ्या काढून टाकलो आहे. कारण तू फक्त बोलायला बोलू शकतो मी हे करीन, मात्र प्रत्यक्ष पाहायला गेले तर तू काही करू शकणार नाहीस. म्हणून जीवनामध्ये कष्ट कर आणि प्रामाणिकपणे जग. मी तुला काही देखील कमी पडू देणार नाही. अडचण आली तर माझे नामस्मरण कर, माझे नाव घे, मी तुझ्या प्रत्येक हाकेला धावून येईल. फक्त भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, विसरू नको. मामा म्हणतात, ज्याने आयुष्यात चूक केली नाही याचा अर्थ त्याने आपल्या आयुष्यात काहीच केले नाही. जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीने थोडीफार का होईना चूक केली पाहिजे. कारण चूक करशील तर तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मामा म्हणतात, जीवनामध्ये तू जेवढ्या चुका करत जाशील तू तेवढे शिक्षण घेत जाशील. तुला तेवढे शिक्षण भेटत जाईल. आणि जेव्हा तू त्या चुका समजून घेशील आणि त्यामध्ये खोलवर अभ्यास करशील तेव्हा तुला त्यातून अनेक शिक्षण भेटेल, अनेक तुला त्याचा अभ्यास होईल. म्हणून जीवनामध्ये कायम एक लक्षात असू दे, तुझ्याकडून जर एखादी चूक घडत असेल, चूक होत असेल तर बिनधास्तपणे समज तू आता काहीतरी यामधून शिकणार आहेस. म्हणून जीवनामध्ये चूक झाल्यानंतर घाबरू नको, म्हणत बसू नको माझे आयुष्य असे कसे आहे जे माझ्याकडून सारखे सारखे चुका होत असतात. असं म्हणत बसशील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू आयुष्यात काही देखील शिकणार नाहीस. मामा म्हणतात, तुझा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करेल. त्यामुळे तुझे आत्ताच विचार बदल, तुझे आयुष्य बदलेल. तुझे विचार असे असले पाहिजे की तुझा दुःखाला देखील सुखात बदलेल. तुझा असा विचार असायला पाहिजे. जेव्हा तू तुझा विचार बदलतील, जेव्हा तू तुझे विचार सकारात्मक ठेवशील तेव्हा सर्व नकारात्मक गोष्टी आपल्या आपणच तुझ्या जीवनातून नष्ट होतील. म्हणून तुझा विचार असा असू दे ज्यामध्ये तुझं आयुष्य चांगले होईल. नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार हा जीवन नष्ट करत असतो, हे गोष्ट कायम तुझ्या लक्षात असू दे. जीवनामध्ये कधीही एक गोष्ट लक्षात ठेव. मामा म्हणतात, माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, मात्र स्वतःची इमेज प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक माणसाच्या मनात आणि हृदयात घालण्यासाठी इमेज बनवायला मात्र वेळ लागतो. तुझी जर समाजात किंवा इतर क्षेत्रात इमेज बनवायची असेल, म्हणजे तुझे नाव सर्वांच्या मनात आणि तोंडात ठेवायचे असेल, तर त्याला तुला धीर धरावा लागेल, संयम ठेवावा लागेल. तुझे हाल होतील, मात्र तुझं आयुष्य नक्की घडेल, हे कधीही लक्षात ठेव. ते करत असताना तू स्वतःची तुलना इतराबरोबर करायला जाऊ नको. तसं जर करशील तर तू स्वतःचा अपमान करत आहेस. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नको. देवाने तुला सर्वात श्रेष्ठ बनवलेले आहे. सर्वांपेक्षा तू वेगळा आहेस असे समज आणि काम कर. आणि जे तुला होत नाही तेच करायला जा. आणि त्यामध्ये म्हण, मलाही होतेच. जे तू प्रयत्न सोडून दिला होतोस ते प्रयत्न अजून जोमाने सुरुवात करायला. म्हणजे तू प्रत्येक वेळी तुला यश मिळेलच. तुला जर बाळूमामांवर पक्का विश्वास असेल, मनापासून बाळूमामांचे नामस्मरण करत असशील, तर खास बाळूमामांसाठी येणारे पुढील 7 ते 8 मिनिट दे. तुझे आयुष्य नक्कीच बदलेल. मामांनी म्हणलेले सर्व संदेश या व्हिडिओमध्ये म्हटले जाते, म्हणून सर्व संदेश नीट ऐकत जा. मामा म्हणतात, निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. मात्र जीवनामध्ये जे काही परिस्थिती गेलेली आहे, परिस्थिती अशी खराब झालेली आहे, चांगली परिस्थिती गेलेली आहे, ती चांगली परिस्थिती परत आणता येते. मात्र निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
म्हणून प्रत्येक क्षणाचा आयुष्यात आनंद घेत चल. काय माहीत आजचा हा तुझा वेळ जे आहे, तुझा आजचा जे क्षण आहे तो पुन्हा येईल अगर नाही येईल. म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. आयुष्य छोटे आहे, मात्र तुला आनंद एवढा आनंदी तुला व्हायचे आहे. आयुष्यात एवढ्या आनंदाने तुला जगायचे आहे की तुझे आयुष्य देखील म्हटले पाहिजे, अरे ह्याला वेळ द्यायला पाहिजे, ह्याने आयुष्य माझा चांगल्या प्रकारे वापर केला आहे, ह्याच्यासाठी अजून थोडा वेळ थांबावे लागेल, असं तुझं आयुष्य असे देवानी म्हटले पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. दुःख तर तुझ्या जीवनामध्ये आहेतच. जीवन म्हटल्यानंतर दुःख मी तुझ्यासोबत देतच असतो. तू किती देखील प्रयत्न केलूस तरी तुझे दुःख जात नसतात. एक गोष्ट तुझ्या कायम लक्षात असू दे, जीवनामध्ये तुला फक्त परिस्थिती, पैसा याचेच दुःख नसते. देवांनी, तुझ्या मामांनी सर्वांना आयुष्य दिले आहे, म्हणजे त्यामध्ये दुःख सुख दिले आहे. जे तुला ज्यामध्ये सुख आहे, तुला इतर गोष्टीमध्ये दुःख असू शकते. म्हणून तुझे जीवन सुख दुःखाचे आहे. केव्हा दुःख तर केव्हा सुख असतात. म्हणून त्याकडे जास्त लक्ष देत बसू नको. आयुष्य छोटे आहे, तुला आनंदाने जगायचे आहे. मामा म्हणतात, जो भक्त माझ्यासाठी वेळ काढतो, मी त्याच्यासाठी प्रत्येक वेळी कोणत्याही वेळी धावून येतो. माझे वाक्य मनापासून ऐकणारा तोच माझा खरा भक्त. फक्त अडचणीच्या वेळी मामा म्हणणारा तो माझा भक्त नव्हे, तो माझा बाळ नव्हे. म्हणून कधीही लक्षात ठेव, मला वेळ देत चल. तुझ्या आयुष्यात मी तुला असा वेळ आणीन ज्याचा तू कधीही विचार आणला नव्हतोस. मामा म्हणतात, जळाला काहीच नसले की पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझते. जेव्हा जळाला काहीच नसते. म्हणून जीवनामध्ये कधीही लक्षात ठेव, तुझ्यावर जे काही जळणारे लोक आहेत, तुझ्याकडे काहीतरी आहे, तुझ्यामध्ये काहीतरी गुण आहेत, म्हणून तुझ्यावर जळत आहेत, हे कधीही लक्षात ठेव. म्हणून तुझ्या डोसक्यात एकच लक्षात गोष्ट असू दे, तुझ्यामध्ये काहीतरी कला आहे, काहीतरी तू युनिक आहेस, म्हणून ते लोक तुझ्यावर जळत आहेत. ही गोष्ट लक्षात ठेव आणि काम करत जा. तुझ्याकडे काही जर नसले नसते तर ते आपोआप विझले असते. म्हणून तुझ्यात अजून काहीतरी कला आहे. म्हणून जीवन आनंदाने जगत चल. तुझे काम करत चल. आयुष्यामध्ये चांगले लोक आणि चांगले विचार तुझ्याबरोबर असतील तर या जगात कोणीही तुझा पराभव करू शकत नाही. चांगले लोक तुझे आयुष्य घडवतात आणि वाईट लोक तुझे आयुष्य बिघडवतात. चांगले विचार तुझे आयुष्य सुंदर आणि सुखकर करतात आणि वाईट विचार तुझे आयुष्याची तुझी बेकार हालत करतात. म्हणून मनामध्ये नेहमी चांगले विचार आणत चल आणि त्याच लोकांच्या संपर्कात राहा जे लोक मनापासून तुझे चांगले व्हायला पाहत असतात आणि तुला जे काही यश प्राप्त होईल त्यामध्ये ते समोरूनच गोड नाही तर मागून देखील तुला गोड बोलतील. अशा लोकांच्या सोबत तू बसत जा. आयुष्यात तुला काही देखील कमी पडणार नाही. कोणतीही शक्ती तुझा पराभव होऊ देणार नाही. हे कधीही लक्षात ठेव. जीवनामध्ये जर तू कुणाला नाराज करणं तुला कधी जमलं नसेल तरी पण काही जण लोक तुझ्यावर तू नाराज होत असेल तर यामध्ये तुझा दोष हुडकत बसू नको. यामध्ये त्यांचा दोष आहे, कारण ते फक्त मैत्री त्यांना करायला येते आणि राजकारण पण. मात्र तू फक्त मैत्री करायला शिकलूस, राजकारण नाही. तुला जीवनामध्ये अनेक जण राजकारण तुझ्याबरोबर खेळतील. म्हणून तू सर्वांना आपलं म्हणत बसू नको. कोण आपलं कोण परक तुला परिस्थिती शिकवेलच. तुझी जी काही सध्या खराब परिस्थिती चालू असेल ती तुला कोण आपलं आणि कोण परक समजूनच देईल. तुला समजेलच लवकर. मात्र जीवनामध्ये आता थांबायचे नाही. आयुष्य तुला स्वतःचे घडवायचे आहे. मामा म्हणतात, मी माझ्या भक्ताचे उशिरा का होईना सर्व स्वप्न त्याचे पूर्ण करत असतो. जितकं त्याने मला मागितलं आहे, जितकं त्याने गमावलेलं आहे त्याच्यापेक्षा मी दुप्पट त्याला देत असतो.
फक्त त्याला संयम ठेवावे लागते. प्रत्येक वेळेमध्ये वेळ काढावा लागतो, वेळ द्यावा लागतो. मला देखील वेळ द्यावा लागतो. बाळूमामा म्हणतात, मला वेळ द्यायला चल, आयुष्यात मी तुझी वेळ चांगली आणीन. बाळूमामांनी तुला या आयुष्यात बाळूमामांनी खूप काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. ह्या गोष्टीचा जर तू आत्मसात केलूस तर तुला आयुष्यामध्ये बरेच काही प्राप्त करायला येईल, बरेच काही साध्य करता येईल. पाहूया बाळूमामांनी कोणते ते शब्द म्हटले आहे. तू जर या जगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये मेहनत केलूस तर तुला त्यामध्ये धन मिळेल. संयम ठेवलूस तर तुला चांगले काम मिळेल. गोड बोललूस तर तुझी ओळख होईल आणि प्रत्येकाचा आदर केलूस तर तुझे नाव होईल. या 4 गोष्टी तुझे 4 दिवस आनंदाचे घालू शकतात. तुझ्या आयुष्यातील 4 दिवस आनंदाचे घालू शकतात. म्हणून या 4 गोष्टीचा आत्मसात जीवनामध्ये जरूर कर. या 4 गोष्टीमधून तुला 2 गोष्टी तर जीवनामध्ये परफेक्ट तुझ्या बनवायच्या आहेत. परफेक्टपणे या 2 गोष्टीचा तर तुला अभ्यास करायचा आहे. चांगल्या प्रकारे जर मेहनत करशील तर आयुष्यात बरेच काही कमवशील, प्रचंड जास्त धन कमवशील. जर तू संयम ठेवशील, तुला जे पाहिजे आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तुला मिळेल. आणि प्रत्येकाशी गोड बोलशील तर तुझी प्रत्येकाच्या तोंडात, प्रत्येकाच्या मनात तुझी ओळख राहील. आणि जर तू प्रत्येकाचा आदर केळत राहशील तर प्रत्येकजण तुझे नाव घेईल. तुझे नाव तू मेल्यावर देखील मिटणार नाही, हे कधीही लक्षात ठेव. मामांचा संदेश तू जर ऐकला असशील तर आत्ताच कमेंटमध्ये म्हण, मामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ देत आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात असू दे, बाळूमामांचे संदेश, बाळूमामांचे विचार, चांगले विचार तुझे आयुष्य घडवू शकतात. तू इतर कोणतेही प्रेरणादायी वाक्य ऐकत असशील मात्र तुझे आयुष्य बदलणार नाही. हे मामांचे वाक्य कधीही आत्मसात कर. जीवनामध्ये हे गोष्टी लक्षात ठेव. तुझे आयुष्य नक्कीच बदलेल. तुला जर हा संदेश फेक वाटत असेल, तुला हा संदेश बरोबर वाटत नसेल तर ऐकू नको. कारण मामा म्हणतात, मी जे काही संदेश सांगत असतो, माझे वाक्य जो काही माझा भक्त मी म्हणण्याप्रमाणे वागत असतो, मी त्याचे आयुष्य नक्कीच सुखकर करतो. म्हणून हे संदेश दुर्लक्ष करू नको. पूर्ण ऐकला असशील तर धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. संत बाळूमामा.